साहेब, गावाकडच्या मातीचा सुगंध तुम्हाला पूर्णतः या ठिकाणी आकर्षित करतो आणि या गावात आल्यानंतर तुम्ही पूर्णतः उत्साहित होता. काय आहे? शेवटी गाव ते गाव आहे ना, ही आपली जन्मभूमी आहे आणि त्यामुळे इकडे आल्यानंतर तो मातीचा गंध आणि सुगंध जो आहे तो आपोआप इकडे शेताकडे आपल्याला खेचून आणतो. हे एक आकर्षण आहे. आणि नेहमीच जेव्हा जेव्हा मी येतो, आता यात्रा असल्यामुळे गावाची दरवर्षीप्रमाणे प्रतिवर्षाची मी आलेलो आहे देवाच्या दर्शनाला आणि आलो की आपोआप सगळं इकडे शेताकडे पाय वळतात, हात सुरू होतात आणि मग शेतीचं काम एक जेवढं शक्य होईल तेवढं करतो. आणि आज आपण पाहिलं की संपूर्ण शेतामध्ये हळद लावली आहे. हळदीचं आपण हळद काढली आहे आणि मोठ्या प्रमाणावर हळदीचं पीक देखील इथं आलं आहे. स्ट्रॉबेरी आहे, काजू आहेत, आंबे आहेत, चिकू आहेत, सर्व प्रकारची फळं आहेत. इवन सफरचंदाचं देखील झाडं मोठी झालेली आहेत. मोठ्या प्रमाणावरती देखील लागवड आहे. आवाकडूची लागवड आहे. दुसरं आपलं ते सुगंधी आगरूड आहे आणि मोठ्या प्रमाणावर भाजीपाला आहे. सगळ्याच बटाटा आहे. सगळं या जमिनीमध्ये सगळ्याच प्रकारची पिकं होतात. या जमिनीचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे आणि त्यामुळे इकडे आपण आल्यानंतर एक वेगळा आनंद असतो, मिळतो. साहेब, हे थोडा वेळ का होईना एक सगळं बाजूला राहतं आणि गाव आणि शेती आणि आपली माणसं, हे एक आगळं वेगळं पण आहे गावाचं. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक त्याला महत्त्व असतं. माझ्याचं असं नाही, पण माणूस किती गावापासून दूर गेला, किती मोठा झाला तरीसुद्धा गाव प्रत्येकाला गावाबद्दल आवड असते, प्रेम असतं, गावातल्या लोकांच्याबद्दल प्रेम असतं आणि ह्या मातीबद्दल प्रेम असतं. ते इथं आल्यानंतर आपोआप येतं पाळून. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.